मारुति महाराज की जय, श्री वालुका माता की जय, महात्मा लक्ष्मण बाबा की जय। राम कृष्ण
आपुलिया ही दादू होय दादा 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 अन्य माता पिता तयारिया अन्य माता पिता तयारिया अन्य माता पिता तयारिया कोई कन्या पुत्र हो तुझे संग कोई कन्या पुत्र हो तुझे संग कोई कन्या पुत्र हो तुझे संग कोई कन्या पुत्र हो हरि गवाटे देवा हरि गवाटे देवा हरि गवाटे देवा भागवत गीता भागवत गीता भागवत गीता भागवत
संत मारुती महाराज माकणेरकर यांचा परिचय आपल्याला करून देण्याचं काही काम नाही. बहुतेक सर्व लोकांना परिचय आहेच, कारण अमरावतीमध्ये हा जवळपास 10वा-15वा कार्यक्रम असेल. त्या निमित्ताने बहुतेक लोकांना संत मारुती महाराजांची ओळख झालेली आहे. तरीही नवीन लोकांच्या माहितीकरता सांगतो की संत मारुती महाराज माकणेरकर हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या तालुक्यातील माकणेर या गावामध्ये महाराजांचा जन्म झाला. 1866 ते 1948 पर्यंत महाराजांचं 82 वर्षाचं आयुष्य महाराजांना लाभलं. आणि या 82 वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी अत्यंत गरिबीमध्ये राहून अध्यात्म कमावलं. अध्यात्म हे काय आहे त्याची स्वतः अनुभूती घेतल्याशिवाय ते कळत नाही, कारण अध्यात्म हा फार वेगळा विषय आहे. पण तरीही संतांनी अध्यात्म आणि संसार याची सांगड घालून जगापर्यंत हा याचा प्रवास आहे. संसारामध्ये अध्यात्माला स्थान कुठे आहे, तर महाराजांनी तसा संसार करून आचरण करून ते जगासमोर त्यांचं ज्ञान मांडलेलं आहे. आणि असं महाराजांचं जे ज्ञान आहे हे प्रचंड साहित्य महाराजांचं निर्माण झालेलं आहे. महाराज कुठल्याही शाळेमध्ये गेले नव्हते, कारण त्यावेळेला शाळाही नव्हत्या. अत्यंत छोटंसं गाव आहे माकणेर, म्हणजे अत्यंत छोटंसं गाव आहे. आजही त्या गावची लोकसंख्या कदाचित 1500 असावी. तर अशा ठिकाणी महाराजांनी जन्म घेऊन त्यांनी पंढरपूरची वारी केली, आळंदीची सतत वारी केली, मुक्ताबाईला वारी केली. आणि जेव्हा ज्ञानेश्वरांचा अनुग्रह झाला तेव्हा महाराजांनी वारी बंद केली. तोपर्यंत महाराजांची परिस्थिती फार वाईट परिस्थिती होती. शेतामध्ये काम करायचे महाराज आणि आपला कसा तरी परमार्थ चरितार्थ करत होते. तर याच्यामध्ये महाराजांनी जे आयुष्यामध्ये त्यांच्या कीर्तन केली की जवळपास आमच्याजवळ लिखित स्वरूपामध्ये 548 कीर्तन आहेत. लिखित स्वरूपाची कीर्तनं तुम्हाला कुठल्याही संतांची सापडणार नाही, कारण त्यावेळेचे महाराजांचे भाविक असे होते की महाराज कीर्तन करायचे आणि मग भाविक लोक लिहून घ्यायचे. तर असे 1933 सालापासून तर 38 सालापर्यंत महाराजांची साहित्य परंपरा आमच्याजवळ आहे. त्यामध्ये पुणे विद्यापीठ आणि कोल्हापूर विद्यापीठामध्ये 2 लोकांनी याच्यावर महाराजांच्या साहित्यावर PhD केलेली आहे. अजून बरंचसं साहित्य महाराजांचं प्रकाशित व्हायचं आहे. अमरावती विद्यापीठामध्ये महाराजांच्या नावाने व्याख्यानमाला होते. तर असं या संतांचं महत्व. महाराज गेल्यानंतर बऱ्याच काळानंतर हे साहित्य पडून होतं. कोणाच्या घरी काही वह्या होत्या, ज्यांनी लिहिले ते डॉक्टर गायकवाड म्हणजे मेडिकल ऑफिसर होते, ते नांदुऱ्याला मेडिकल ऑफिसर होते. यांनी महाराजांच्या वह्या ज्या लिहून घेतल्या त्या अक्षरात त्या माझ्याजवळ सध्या उपलब्ध आहेत. अत्यंत घिसडघाईमध्ये इतक्या याच्यामध्ये लिहिलेले ते आहे की ते आपल्याला समजू शकत नाही. तर अशा वह्या मी सुद्धा मिळवल्या आणि त्या मिळवून त्याच्यावरून नंतर फेर वह्या केल्या. त्याच्यानंतर 35 सालापर्यंतची कीर्तन आम्ही महाराजांची प्रकाशित केली. तरी अजून 36, 37, 38, 3 सालातली कीर्तन अजूनही महाराजांची अप्रकाशित आहे. 3000 अभंगांचा गाथा आहे. त्याच्यानंतर उपदेशपर निबंध म्हणजे मोठमोठे लेख महाराजांनी लिहिलेले आहेत. उत्कृष्ट लेख आहेत महाराजांचे. त्याची अनुक्रमणिका तुम्ही जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल की आजच्या काळामध्ये जे ज्ञानाची आवश्यकता आहे ते ज्ञान महाराजांचं होतं. व्यापार हे राष्ट्राचं जीवन आहे याच्यावरती लेख आहे. हिंदू समाजामध्ये गैरचालीचा शिरकाव झाला तर हिंदुत्व बुडेल. कलियुगामध्ये काय होणार हे सुद्धा महाराजांनी परवाच्या कीर्तनामध्येच हा विषय झालेला. नागपूरच्या 2 दिवस ते कीर्तन महाराजांचं होतं. कलियुग म्हणजे काय, या विषयावरती अशा अनेक विषयावरती महाराजांचा अभ्यास होता. एवढं प्रचंड साहित्य निर्माण केलं कुठल्या शाळेत न गेलेले हा एक चमत्कारच आहे. संत म्हणजे चमत्कारच असतात, प्रश्नच नाही. आणि अशा रीतीने
या मारुती महाराजांचा अमरावती जिल्ह्याशी संपर्क आलेला आहे. अमरावती जिल्ह्याची जी हनुमान व्यायामशाळा आहे त्या व्यायामशाळेचे पहिले संस्थापक निळकंठ व्यंकटेश टाकळकर हे महाराजांचे पहिले शिष्य. त्याच्यानंतर सहकार महर्षी भाऊसाहेब भोकरे, के.जी. देशमुख, आबासाहेब तौलारकर वगैरे मोठमोठी मंडळी जी होती ही महाराजांची भाविक होती. त्यामुळे अमरावतीला महाराजांचं बरेचदा कीर्तन झाली आणि त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये आमच्या माकनेरचा फार संबंध आहे. आणि म्हणून अशा रीतीने महाराजांनी त्यांची ग्रंथसंपदा साहित्य संपदा निर्माण केल्यानंतर तर या ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून छापले. वेबसाईटवर सुद्धा महाराजांची कीर्तने टाकणे चालू आहे. तर या ज्ञानाचा प्रचार व्हावा म्हणून आमचे भाविक लोकांनी हा 18 वर्षापासून, आज 18वं वर्ष आहे, 18 वर्षापासून मला त्यांनी विनंती केली की ही कीर्तनं तुम्ही वाचून दाखवा. परंतु मी काही कोणी साधू नाही, मी किंवा आध्यात्मिक माणूस आहे. मला फक्त हे ज्ञान लोकांना सांगायचं आहे महाराजांचं की त्यावेळेचं ज्ञान हे किती उत्कृष्ट साहित्य आहे. परमेश्वर कसा मिळतो, परमेश्वर कशाला म्हणतात, आत्मा कशाला म्हणतात, जीव शिव मन वगैरे काय जी अशी अध्यात्मातली खोली ही महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये सांगितलेली आहे. आणि सोप्या भाषेमध्ये सुद्धा महाराजांनी परमार्थ सांगितलेला आहे. अत्यंत म्हणजे साध्या आपल्यासारख्या लोकांना समजावा अशा रीतीचाही महाराजांनी उपदेश केलेला आहे. आजच्या कीर्तनाचा भाग जो आहे तो त्यापैकीच एक भाग आहे. अध्यात्माचा भाग वेगळा, अध्यात्म काय आहे हे वेगळं. आणि मनुष्य हा संसारात पडल्यानंतर, कारण प्रत्येक मनुष्याला संसार आहे, प्रत्येकाच्या मागे संसार हा लागलेलाच असतो. आणि म्हणून हे संसार करत असताना काय करावं, कसा संसार करावा, त्यातही परमार्थ कसा साधावा हे महाराजांनी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आणि असं हे ज्ञान लोकांपर्यंत जावं म्हणून आम्ही हा कीर्तनाचा प्रयोग सुरू केला. आणि प्रयोग सुरू केल्यानंतर महाराज ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या गावातल्या लोकांनी आमचे हे कार्यक्रम घेतले. असं करता करता सगळीकडे याचा प्रचार व्हायला लागला. ते उत्कृष्ट साहित्य लोकांना आवडायला लागलं. आणि त्या ज्ञानाचा जो परिणाम झाला तो असा परिणाम झाला की लोकांना हे साहित्य समजल्यानंतर महाराजांच्या या ज्ञानाचे अनेक भाविक झाले. अनेक लोक आम्हाला विचारणा करून राहिले. पेपरमध्ये महाराजांचे लेख येतात. महाराजांचे एक भाविक डॉक्टर गुणवंतराव गणगणे हे यांचे महाराजांच्या जीवनावर लेख लिहितात. तर अशा रीतीने महाराजांच्या ज्ञानाचा प्रचार होण्याचं जे कारण आहे ते हेच की हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. तर महाराजांचे हे जे मी आज कीर्तन तुम्हाला वाचून दाखवणार आहे हे त्यांच्या भाषेमध्ये जसंच्या तसंच आहे. कारण त्यांचं जे लिखाण आहे किंवा त्यांचे जे वाक्य आहे हे ब्रह्मवाक्य आहे, भगवान वाक्य आहे. गीता ही भगवान वाक्य आहे. त्याप्रमाणे संतांचं जे वाक्य आहे भगवान वाक्य असते, कधी खोटं होणार नाही. परंतु ऐकण्याची श्रद्धा पाहिजे. ज्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होते त्या ठिकाणी ज्ञान ग्रहण होते. श्रद्धा जर नसली तर ज्ञान मिळणे नाही. कारण संतांचीच वाक्य आहे, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. अशा रीतीने संतांचं जर, कारण विश्वास पाहिजे कुठल्याही गोष्टीवर, महाराजांच्या साहित्यावर, त्यांच्या वाक्यावर, त्यांच्या कीर्तनावर विश्वास पाहिजे. तेव्हा ते शब्द तुम्हाला अनुभूती देतील. अशा रीतीने हे कीर्तन मी तुम्हाला वाचून त्यांच्या भाषेमध्ये सांगणार आहे. तर आजच्या कीर्तनाचा विषय महाराजांनी वेगळा आहे. काही ठिकाणी लोक त्याचा गैरअर्थ करतात. आपुल्या हिता होय जो जागता. मग हित कशामध्ये आहे? प्रचंड बंगले बांधले, प्रचंड पैसा कमावला, 10-12 गाड्या घेतल्या, शेत जमीन घेतली, याच्यामध्ये मनुष्याचं हित आहे. त्याला आपण काय म्हणतो, फार मतलबी माणूस आहे, त्याने हित साध्य केलं. परमार्थामध्ये महाराज म्हणतात या हिताला महत्व नाही. हित कशाचे तर महाराज सांगतात परमार्थिक हित केले पाहिजे. हित म्हणजे परमार्थिक हित, इथे त्यांना स्थान आहे. संसारामध्ये या गोष्टीला स्थान नाही. आणि म्हणून ज्या घरात आपल्या आई वडिलांनी परमार्थ करून आपलं हित साधून घेतलं, ज्या घरामध्ये आपल्या वाडवडिलांनी आई वडिलांनी हित साध्य करून घेतलं, तुकोबा म्हणतात अशा कुळामधली मुलं मुली जी आहेत, अशा कुळातले आई वडील जे आहेत, धन्य माता पिता तयाची, हा तुकोबाचा अभंग आहे. आणि या अभंगावर मारुती महाराजांनी कीर्तन केलेलं आहे.
आणि म्हणून ज्या लोकांना कीर्तन श्रवण घडते, गीता भागवत श्रवण घडते, अशा लोकांच्या तुकोबा म्हणतात मी पाया पडतो. पहा, एवढे तुकोबा परमार्थिक संत झाले आणि ते आपल्यासारख्याच्या पाया पडतात. ते म्हणतात की याच्यापेक्षा माझं कोणतं दैव मोठं आहे. मग परमेश्वराच्या नावावर, आपल्या उपासनेच्या नावावर संत लोक संसार करून तरले. संत लोक संसार करून तरले म्हणून ते श्रेष्ठ ठरतात. त्यांनी आपल्या आत्मा ओळखला. आत्मा ओळखणे हे महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये सांगितलेलं आहे. नरदेहातच त्यांनी अध्यात्म शक्ती साधली. महाराज म्हणतात की आपल्या वाडवडिलांनी गरिबीने संसार केला, त्यात आपल्या उपासनेचे अधिष्ठान ठेवले म्हणून संसार त्यांचा मोठा झाला. पहा, संसारामध्ये अधिष्ठान हे आपल्या उपासनेचे असले पाहिजे. संसाराच्या प्रत्येक कर्मात आपल्या उपासनेचे अधिष्ठान ठेवून, कारण प्रवृत्ती निवृत्ती कार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजताराया अन्य अपाया माझी पडे. संसारामध्ये उपासना ठेवूनच कर्म करायचे. आपल्या मताने संसार केला तो वाया जातो. आपमती भजताराया अन्य अपाया माझी पडे. म्हणून परमार्थामध्ये पहा, परमार्थामध्ये संसारामध्ये परमार्थाची सांगळ कशी घातली. उपासनेचं अधिष्ठान. आणि बहुतेक लोक अधिष्ठान ठेवूनच संसार करतात. कारण घरात एखादी वस्तू आणली की ती पहिली पूजा होते. लग्न कार्य असलं म्हणजे अधिष्ठानाची पूजा होते. कोणतेही कार्य असलं म्हणजे अधिष्ठानाची पूजा होते. म्हणून आपल्या मनाने संसार करू नये. संसार हा मनाने स्थिर राहून करावा लागतो. ज्याच्या घरावर शिरावर कारभार असतो त्याची मती स्थिर पाहिजे. कारण कुटुंब चालवणं साधी गोष्ट नाही. आणि अशा गोष्टीचा वारंवार जो उल्लेख येतो संसाराचा, तो याच्याच करता की संसार कसा करावा हेच आम्हाला माहित नाही. महाराजांनी किंवा संतांनी सांगितलं गरिबीने राहून संसार करा, पैसा कमावला म्हणून मातू नका, आणि म्हणून तुमचा या गोष्टीमुळे जय होईल असं महाराज आजच्या कीर्तनामध्ये सांगतात. कारण ज्ञानेश्वर म्हणतात हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाण. कारण मती स्थिर केल्याशिवाय विश्व समजत नाही. कारण विश्व समजण्याकरिता ऐशी मती जयाची स्थिर. तर या ठिकाणी ज्ञानेश्वराचा दृष्टांत महाराजांनी दिलेला आहे. त्यांनी आपल्या वाडवडिलांनी गरिबीने संसार करताना कुणाचा आश्रय घेतला नाही. कारण महाराज म्हणतात संसारामध्ये कुणाचा आश्रय घेऊ नये. आपल्या गरीबावर जसं प्रारब्ध असेल त्या प्रारब्धाप्रमाणे संसार करा. कुणाचा आश्रय घेऊ नये. कुणाचा आश्रय घेऊन विद्याही घेऊ नये. दुसऱ्याचा आश्रय घेऊन घेतलेली विद्या कामी येत नाही हे महाराज सांगतात. ही विद्या वाईट आल्यामुळे लोक त्या वाईट विद्येचा उपयोग चोरा करतील, मारामाऱ्या करतील, फौजदाऱ्या करतील. कारण ती विद्या मुळातून आलेली नसते, ती परक्याचा आश्रय घेऊन घेतलेली असते. तर त्याचं कार्य कधीही सिद्धी जात नाही. महाराज म्हणतात की सर्व जीव संसार करतात पण परमार्थ करत नाही. आता हा विषय फार खोल आहे, तुम्ही सांगत नाही. कारण परमार्थ करण्यात आपले हित आहे हे जीवाला पहिलीच गोष्ट म्हणजे समजत नाही. म्हणून हा परमार्थ चित्तात दिसण्याकरिता त्याची घसट करावी लागते. संत संघष्टानी करावा लागतो, वास करावा लागतो. हे जीवाला समजत नसल्यामुळे परमार्थ करून ज्यांनी संसार साधला, आजच्या कीर्तनात ते सांगतात की ज्यांनी परमार्थ करून संसार साधला त्यांच्या कुळात आपण जन्मलो हे विसरू नये. प्रत्येकाने विसरू नये. कारण त्यांच्या भक्तीच्या जोरावर आपण वाढलो. पहा, आपल्या वाडवडिलांनी मारुती महाराजांचे जे भाविक आहेत यांची वाडवडील जे होते, आता आमच्याही समजा 4थ्या-5व्या पिढ्या झाल्या. या पिढीमध्ये जे लोक आले, ज्या घरावर महाराजांनी कृपा केली, ज्या माणसावर कृपा केली, त्यांचा वंश, त्यांचा वेल आजही चालू आहे. परंतु जे महाराजांच्या विरोधात गेले, महाराज असं म्हणत नाही, महाराजांचा त्यांचा वाईट करण्याचा उद्देश नाही,
परंतु संतांची निंदा मागाच्या कीर्तनामध्ये हाच विषय निघाला. निंदा अनेक जणांची घडली चालेल, पण संतांची निंदा जर घडली तर जगाच्या तिन्ही लोकातही त्यांचं बरं व्हावं लागत नाही. म्हणून हा एक भय घातलेला आहे आणि तो खरा आहे. म्हणून हा संसार तुम्हाला चांगला करायचा आहे. आपले घर, वाडे, घोडे, संतती यांना आपल्याला तारायचं आहे. त्याच्याकरिता संतांचा समागम करायचा असतो. त्याकरिता संतांकडे जावे लागते आणि ती आळस टाकून संसाराचा थोडा मोह टाकून जावा लागतो. तेव्हा प्रपंचात माणसाचं हित होईल आणि थोडा परमार्थही होईल. आणि म्हणून ते म्हणतात, याकरिता जाशील तरी जाई संताची या गावा आणि होईल विसावा तेथे म्हणा. याच्याच करिता संतांच्या गावाला जावे लागते. संतांच्या गावाचं महत्व काय? माणूस क्षणभरही रिकामा राहत नाही. मंदिरातही गेला तरी डोक्यात काहीतरी विचार असतातच. मती स्थिर करायची आहे म्हणजे मग काय करायचं आहे? जो स्मारक धर्म जो आहे, अध्यात्मक मार्गाचा भाग वेगळा. आपण जे करतो हा स्मारक धर्म आहे. दिंड्या काढणे, कीर्तन प्रवचन करणे, आपल्या महात्म्याची कीर्ती करणे, आपल्या देवळांची व्यवस्था पाहणे, देवळे बांधणे वगैरे हा स्मारक धर्म आहे. पण तोही आपल्याला धड करता येत नाही. खालच्या पायरीवर पाय दिल्याशिवाय माणसाला वर जाता येत नाही. परमार्थ तर दूरच राहिला. पण स्मारक धर्म सुद्धा आपल्याला माहित नाही. कीर्तनात महाराज, तुम्ही हिंदू आहात हे कशावरून? हा प्रश्न महाराज करतात की तुम्ही हिंदू कशावरून आहात? तुम्ही स्वतःला हिंदू म्हणवता, मग तुम्ही हिंदू कशावरून आहात? हिंदू धर्माला फार महाराजांनी महत्व दिलेलं आहे. हिंदू धर्म कसा असावा, त्याच्या संकल्पना काय आहेत, म्हणून तुम्ही हिंदू धर्म मानता, हे महाराजांना त्यांच्या कीर्तनामध्ये अनेकदा त्यांचा उल्लेख येतो. तर अशा प्रमाणे हे प्रचंड साहित्य. मग ते म्हणतात की बा तुम्ही हिंदू आहात म्हणजे तुमची खून काय आहे? जसं परधर्मीय लोक जे असतात, मुसलमान आहेत, ख्रिश्चन लोक आहेत, त्यांची खून आहे, तसं हिंदू धर्माची खून. आपण गाय पाळतो, आपल्या घरी तुळशी वृंदावन आहे, गळ्यात तुळशी माळ आहे, डोक्याला टिळा लावतो, याच्यावरून आपण हिंदू ओळखले जातो. मग एवढी ओळख पुरेशी आहे काय? नाही. हिंदू धर्माच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना या विश्वामध्ये सर्वात कोणी पहिले मांडले असतील? विवेकानंदांनी. विवेकानंदाचा उल्लेख सुद्धा महाराजांच्या कीर्तनामध्ये आहे. कारण हे वेदांतावर असलेलं ज्ञान आहे. हे काही कुठून आणले नाही, हे वेदांताचं शुद्ध ज्ञान आहे. आणि ते ज्ञान महाराजांनी अंगीकारलं आणि त्यांनी त्यांचा आत्मा ओळखला. त्यांनी सांगितलं, जगामध्ये देव वगैरे कुठेच नाही. देव हे एक तत्व आहे आणि हे तत्व प्रत्येकाच्या जवळ आहे. देवाची संकल्पना की देव नाही जगामध्ये. जशी हवा आहे परंतु दिसत नाही, तसा परमेश्वर आहे परंतु दिसत नाही. परमेश्वराची प्राप्ती फक्त संत करून देतात आणि परमेश्वराची प्राप्ती माणसाच्या हृदयामध्ये आहे. अंतःकरणामध्येच देव दिसतो, याच्या पलीकडे जगामध्ये देव नाही. मग देव म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? संत म्हणजे काय? मग कोणाला आपण मानावं? महाराज म्हणतात या जगाच्या पाठीवर फक्त संत श्रेष्ठ आहेत, देव वगैरे काही नाही. तुका म्हणे काही नाही, अवघे आहे संतापाय. पुराणामध्ये जा, शास्त्रात कुठेही जा तुम्ही, संतांच्या शिवाय काहीच नाही हे तुम्हाला दिसेल. मोठमोठे रावणासारखे राजे होते, मोठमोठे अजून राजे होते, पण संत त्यांच्या दरबारात आल्याबरोबर ते पाया पडत, म्हणून त्यांना जय येत असे. महाराजांच्या कीर्तनामध्ये महाराज सांगतात, ख्रिश्चन लोक बायबलाला मानतात. बायबलमध्ये काय आहे? महाराज म्हणतात बायबलामध्ये भाकड कथा आहे. येशूचा जन्म काखेतून झाला, सृष्टीच्या विरुद्ध काही होईल काय? पण तरीही अशाही ग्रंथावर ते भाव ठेवून मोठमोठे 10-10 हजार रुपयाचे पगारवाले लोक हॅट काढून त्या बायबलाला नमस्कार करतात. म्हणजे पहा धर्मावर किती श्रद्धा आहे त्यांची. आणि आपल्या हिंदू धर्मावर, आपल्या हिंदूची श्रद्धा नाही, आपले हिंदू लोकच आपल्या धर्मावर टीका करतात. पहा, हा महाराजांचा 100 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळामध्ये महाराजांनी हे लिहून ठेवलेलं आहे की आज काय परिस्थिती होईल. आणि म्हणून अशा रीतीने सांगत गेलो तर भरपूर आहे, आपल्याला वेळाचं बंधन आहे. आणि म्हणून अशा रीतीने आजच्या कीर्तनाचा महाराजांचा जो सार आहे तो आपण त्यांच्या शब्दामध्ये पाहूया. त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे
ते आपण कान देऊन ऐका आणि प्रत्येक वाक्य त्यांचं जे आहे ते मनाला भिडून जाणारं वाक्य आहे आणि त्याची सत्यता आपल्याला पटते. पहा, हे मूळ कीर्तन आहे महाराजांचं 364 आणि चैत्र शुद्ध एकादशी दिनांक 2/4/1936 या साली महाराजांनी हे कीर्तन केलेलं आहे. कीर्तनाचा अभंग आहे. आपुल्या हिता होय जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. विठ्ठला विठ्ठला या कीर्तनात महाराज म्हणतात, मनुष्य जन्माला आला तर प्रत्येकाने आपले हित कशात आहे हे समजावून घ्यावे. जे दृश्य आहे ते दिसण्यात तुमचा तोटा आहे. कृष्णाने, रामाने, तुकारामाने, ऋषी मुनींनी लिहून ठेवले. काय लिहून ठेवले? की आत्म्याच्या प्राप्तीपासून फायदा होतो. भागवतामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. काय लिहिले भागवतामध्ये? निजात्मा प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी, त्या देवाचा विश्वास बुडोनी विषय सेवनी निजपतन. ते म्हणतात मला ओळखण्याकरिता हा मनुष्य देह केला, कारण अन्य योनीच्या ठाई हा विचारूची नाही. अन्य योनीच्या ठाई हा विचारूची नाही. केवळ शिष्णो जर पाही व्यवसाय देही करतात. बाकीच्या योनींना देवाचा विचार करता येत नाही. हे देवाचे वचन मानले पाहिजे, कारण हे जे सांगणे आहे ईश्वराचे आहे. म्हणून महाराज म्हणतात तो कळवळ ओळखणे म्हणजे काय? तो हृदयस्थ जो मी आहे, नरदेहातील आत्मा मी याला जाणणे. म्हणून कृष्णगीतेमध्ये म्हणतात अनादित्वा निर्गुणत्वा परमात्मायम व्ययम शरीरस्थोपी कौंतेय न करोती न लिप्यते. हे गीतेमध्ये आहे. भागवतही तेच म्हणते आणि तुकोबाही तेच म्हणतात. काय म्हणतात तुकोबा? तुझे आहे तुझ पाशी, आणि तुकोबा म्हणतात तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकनाशी, आणि चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. या नरदेहामध्ये ईश्वर आहे हा उद्धवाचा आक्षेप आहे. तो म्हणतो मरणापूर्वी देवाला कसे पाहावे, कसे ओळखावे? तर शरण रिगावे कवनी ठाई, मी वसे तुझ्या हृदया ठाई, त्या हृदयस्थाशी पाही शरण लवलाही रिगावे. या हृदयातील देवाला श्रुती आत्मा म्हणतात आणि तो आत्मा वेदशास्त्रामध्ये ओळखण्याजोगा नाही. त्या हृदयस्थाला ओळखले पाहिजे. तो जर ओळखला तेव्हा प्रपंच आणि अंतकाळ हा तुमचा उत्तम होईल.
आणि तुम्ही अक्षय सुखात राहाल. पण हे जर चुकले तर काय हानी होईल संत म्हणतात हे आम्ही जाणत नाही. आत्म्याची ओळख जर नसली तर वर्म चुकून 84 योनी या भोगाव्या लागणार. वर्म चुकली या थोर होय हानी, 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 वर्म चुकली या असे वर्म जर चुकले तर 84 भोगावे लागणार. आणि म्हणून हा जो विषय आहे हा रामाला समजला, कृष्णाला समजला, तुकोबाला समजला, म्हणून ते देवाची भक्ती केल्या वाचून राहिले नाही. आता मनुष्य मरताना कोणी भाकर पाणी देते, पण पूर्वी तुकोबाने परमेश्वराची भक्ती केली, एवढा उत्तम विषय त्यांनी साधला, तरी त्याची बायको अन्नापायी मेली, तरी अन्नाची मदत कोणी केली नाही. म्हणून महाराज म्हणतात की त्या काळी कोणी दयाळू होते असे मला म्हणवत नाही. तुकाराम तुकाराम म्हणून त्या काळी कोणी दयाळू होते असे म्हणत नाही. खरा आध्यात्मिक विषय तुकोबाने साधला हे सर्वांना कबूल आहे, आणि ते ब्रह्म अनुभवाला गेले होते हेही खरे आहे. कारण संतांनी लिहून ठेवले, तुकिता तुलनेशी नरदेहात ज्यांनी अध्यात्म शक्ती साधली आणि अशावर कोणी उपकारही केले नाही. महाराज म्हणतात थोडेसे अन्न दिले असते तर त्यांची बायको मिली नसते. तर अशा त्या खऱ्या मनुष्यावर कोणी उपकारच केला नाही. मराठे किंवा ब्राह्मण यांनी सहाय्य केले नाही. म्हणजे एवढ्या साधक दशेमध्ये ब्रह्मविद पुरुषांना कुणी सहाय्यत्व दिले नाही. म्हणून तुकोबा, नाथ, ज्ञानेश्वर यांना सहाय्यत्व मिळाले नाही आणि तेच योगी झाले. तेच योगी झाले. म्हणून तुकोबा म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, 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 ऐनाया सेवा कुटुंबाची,
व्यक्तींना सहाय्य तो मिळाले नाही, पण त्यांना एक वैराग्य करायला बरे झाले, त्यामुळे त्यांना देवाची तप तरी करता आली हे दिसते. राम, लक्ष्मण, सीता हे अयोध्येच्या बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी सूर्यधाऱ्याचा आश्रय घेतला नाही, तसेच राज्यातील काही आश्रय त्यांनी घेतला नाही. ते भोजपत्र नेसले आणि वगैरे निराश्रितपणे बाहेर निघाले. श्रीराम 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 भोजपत्र नेसून निराश्रितपणे बाहेर निघाले वगैरे ह्या कथा तुमच्या ऐकण्यात आहेतच. तसा 14 वर्ष वनवास भोगला आणि वनवास भोगून हे निर्वाण करून ते योगी झाले. त्यांच्या घरी माया असून तिचा त्यांनी त्याग केला आणि तेव्हा ते योगी बनले आणि पुढे दैवाने ते परत राज्यावर आले. म्हणून हे तुकोबा म्हणतात, काय नाही माता करीत हे सेवा, काय नाही लढा पाळीत हे म्हणतात की जिचा पती म्हणजे रुक्मिणीचा हा आमच्या अधीन झालाय, त्यामुळे ती जी लक्ष्मी आहे ती आम्हाला सोडून कशी राहील. ही गोष्ट त्यांनी साधली नव्हती तोपर्यंत कोणीच त्यांना मदत केली नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, मीपणे होतो जनामध्ये आधी, मीपणे होतो जनामध्ये आधी, आणि पूर्ण तरी कधी दिले आम्हा. पण पुढे देव मिळाल्यावर ते म्हणतात, काय न करी विश्वंभर सत्य धरिता निर्धार. ते म्हणतात की देव वाटेल ते आम्हाला देतो. पण महाराज म्हणतात, आता कर्माला आपण आरंभ करतात त्यावेळी अगोदर वर्गणी करतात. आता कर्माला आरंभ करतात त्यावेळी अगोदर वर्गणी करतात आणि त्या वर्गणीच्या आश्रयावर कर्माला आरंभ करतात. महाराज म्हणतात, हे शास्त्राला कबूल नाही, हे शास्त्राला कबूल नाही. कारण साधी विद्या किंवा अध्यात्म हे परक्याच्या आश्रयावर यश देत नाही. कारण शरीराला ताप पडला पाहिजे ना. शरीराला ताप घडेल म्हणजे रक्त तापून विद्या येते आणि तिला मग चांगले फळ येते. तुकोबाची जी विद्या होती ती तपाची होती आणि म्हणून त्याला फळ जोरदार आले. द्रोणाचार्याने अश्वत्थामाला पिठाचे पाणी दूध म्हणून पाजले, इतके ते निरपेक्ष राहिले. म्हणून महाराज म्हणतात, तुमचे आजे वडील वगैरे म्हणत काय म्हणत की दुसऱ्याच्या घरी न जाता मरण आले तर बरे, दाणे वेचून पोट भरावे पण दुसऱ्याच्या दारी जाऊ नये. म्हणून जनाची व संताची अशी सारखीच गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुकोबाला थोडीशी विद्या होती तरी त्यांनी ईश्वर मिळवला, त्यामुळे त्यांची कीर्ती सर्व पुराणात आहे. ऋषी मुनींनी तुकोबा, ज्ञानेश्वर यांनी अशी कीर्ती करून ठेवली. म्हणून महाराज म्हणतात की विद्या असावी तर अशी तपाची असावी. पुन्हा ते म्हणतात की आता शिकलेले बेकार आहेत ना, आता जे शिकलेले हे बेकार आहेत, कारण दुसऱ्याच्या आश्रयावर ते शिकलेले आहेत आणि असे शिकलेले आता आत्महत्येवर आले आहेत, जीव देत आहेत. विठ्ठला विठ्ठला तर असे दुसऱ्याच्या आश्रयावर
शिकलेले हे आत्महत्येवर आले आणि जीव देत आहेत. गीतेमध्ये आहे, काय म्हणतात कृष्ण गीतेमध्ये, अनाश्रित कर्मफलम कार्य कर्म करोति यः स संन्यासी च योगी तन निराग्निर्न चाक्रिय. आश्रय न घेता कर्म केल्याचे फळ उत्तम येते. म्हणून अध्यात्माला आणि प्रापंचिक कर्माला आश्रय रहित राहून उत्तम फळ येते. म्हणजे रक्त तापून केलेल्या कर्माला फळ येते असे येते. म्हणून कोणाचा आश्रय न घेता कर्म करावे आणि तसा आश्रय न घेता संसारही करावा व अध्यात्म आश्रय न घेताही करावा. तशीच भक्तीही तशीच करावी. श्रीराम 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 श्रीराम. असे रामनाम असे गावे, संसारही आश्रय न घेता करावा. म्हणजे अशाने ते लोक योगी झाले. महाराज म्हणतात आश्रय घेऊन केलेल्या कर्मापासून अध्यात्म तर मिळणे नाहीच, पण आश्रय घेऊन संसार करण्यातही कोणाचीही बरे झाले नाही ते पहा. असे आश्रय घेणारे हाल अपेष्टतच राहिलेले दिसतात. आश्रय न घेणारे त्यांनी साल भरून शेती वाढवू शकले. हे तुम्ही पाहता, ते शास्त्राती आहे. तर महाराज म्हणतात आजकालच्या सभा व्याख्याने निरूपणे वगैरे हे काय, त्यापासून काही फायदा होणार नाही हे पक्के समजा. ज्ञानबा तुकाराम. व्याख्यानापासून काही फायदा होणार नाही पक्के समजा. पांडवांनी सर्वात मोठा यत्न केला. पांडवांनी सर्वात मोठा यत्न केला हे त्यांचे वर्णन तुम्ही पाहता. कदाचित पांडवांना पुण्य घडले असेल, पण खाणाऱ्याचे वर्णन केले नाही. खाणाऱ्याचे वर्णन केले नाही, कारण त्यांची गती झाली असती तर हे लिहिलेले असते ना. म्हणून आश्रय न घेता नुसत्या मजुरीवर जगावे व संपत्ती वाढवावी. मुंबईतील एका सावकाराची कथा की एका आण्याच्या मजुरीपासून तो लखोपती झाला. 5-5 लाखाच्या त्याने धर्मशाळा बांधल्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणतात की फळ हे सर्व कर्माला येतेच, पण आश्रय न घेता केलेल्या कर्माला चांगले फळ येते. पण आता वातावरण बदलले आहे, सर्वांना आश्रय पाहिजे. तर महाराज म्हणतात हा वाईट हेतू आहे. मेहनतीवर हेतूच नाही, स्वतःच्या कष्टावर राहायचे हा हेतूच उरला नाही. सोयऱ्याकडे जातील तेथे खातील, पण त्याच्या शेतीत काम करणार नाही. पूर्वी पाहुणे जात ते शेतीत कामाला जात होते, पण आता हे लक्षण पालटले आहे. म्हणून आता एकमेकांच्या हिताची गोष्टच राहिली नाही. असे आता ऐजी बनले तर शेती कशी पिकेल, संसार कसा बरा होईल. ही चूक कोणाची, ही चूक कोणाची. तर तुकोबा म्हणतात आपण घात
असे ऐदी बनले तर शेती कशी पिकेल, संसार कसा बरा होईल. तर ही चूक कोणाची? तर तुकोबा म्हणतात आप आपणा घात करू, शत्रू झालो मी जावे दारू. आपले मनच आपले वैरी झाले, आपले मन आपले वैरी झाले. मग हे कशाचे फळ आहे? वर्गण्या झाल्या, संस्था काढल्या, मुले शिकली आणि तीच आता तयार झालेली मुले डोक्यावर केस ठेवतात, पान सुपारीत राहतात. ते या आश्रय दात्याला नमस्कार करायलाही तयार नाही. असे आता इमान गेले. ज्या जनाचे खाल्ले त्याच्यावरच इमान राहिले नाही. त्यामुळे असे संसार बिघडले. ज्यांचे खाल्ले त्याला राम रामही करत नाही, तर परमार्थ कसा करणार? अशी आई बापाची मर्यादाही राहिली नाही. दान करण्याची मर्यादा ठेवत नाही, म्हणून दान करणाऱ्याचीही मते बदलली. ते दान करायलाही तयार नाही. तुकाराम तुकाराम दान करणाऱ्याची मते बदलली, ते दान करायलाही तयार नाही. हे अनुभवजन्य तुम्हाला दिसतेच. तर अशी अनिती होत आहे आणि त्यामुळे हे लोक चोरीवर जातील, घातपात करतील. परक्याच्या आश्रयावर शिकणारे असे होणारच. कारण जो दुजयाची आस पाहे, जो दुजयाची आस पाहे, त्याचे कार्य कधी ना सिद्धी जाय. याच्या कर्माला यश येतच नाही. म्हणून महाराज म्हणतात या जगात आपण एकटे आलो, मरणाच्या वेळी आपण एकटेच जाणार. तर परमार्थाला सहाय्य काय म्हणून मागतात? तुम्हाला देवाने शरीर सांग दिले, ते देवाच्या अभ्यासाला लावा, आत्मा प्राप्त करून घ्या. म्हणजे त्या आत्म्याची ओळख झाली पाहिजे ना, त्याशिवाय तुमची गती होणार नाही. आणि त्या आत्मप्राप्ती करिता आश्रय रहित संत सेवा केली पाहिजे. अध्यात्माकरिता गीतेमध्ये, भागवतामध्ये, वेदात, 18 पुराणात दुसरे साधन सांगितले नाही. दुसरे साधन सांगितलेच नाही. काय सांगितले? सज्जन पुरुषाची भयंकर आवडी केली पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात काय करा? संत समागमी धरावी आवडी, 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 संत समागमी धरावी आवडी. Hare
दुसरे साधनच सांगितले नाही. सज्जन पुरुषाची आवडी भयंकर केली पाहिजे. गोपी गोपाळांनी काय केले? त्यांनी कृष्णाची किती आवडी केली, तशी नाथांनी जनार्दनाची आवडी केली. भाव इतका धरावा की तो दश इंद्रियामध्ये वाचेत वगैरे तो आला पाहिजे. बोलणे हा समज आहे. तो समज रक्ताला लागू पडला म्हणजे बाहेर दिसतो. तसा हिवताप आला तर तो बाहेर दिसतो ना. तसा परमार्थ लागला म्हणजे बाहेर चिन्ह येतातच. परमार्थ म्हणजे संताची आवड. आणि म्हणून संत म्हणतात संत संगती वेगळे जाण. अध्यात्मी म्हणणारा ते म्हणतात संत संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान. अनेक नाहीच का साधन सत्य जाण उद्धवा. अध्यात्म जे आहे, अध्यात्म म्हणजे अंतर्ज्ञान. आणि हे अंतर्ज्ञान संतांच्या प्रेमावाचून होत नाही. ईश्वराची ओळख होत नाही. संत प्रेम कशा करता पाहिजे? आत्मा ओळखण्याकरिता पाहिजे. महाराज म्हणतात तुमच्या वडिलांनी संसार केला, तुमच्या वडिलांनी संसार केला त्या रीतीने तुम्ही पण करा. म्हणजे आज नाही तर 5-7 वर्षांनी तरी त्याला उत्तम फळ येईल. विठ्ठला विठ्ठला आपले जुने वडील म्हणत की दादा 7 समुद्रापलीकडे आपल्यास काय करायचे? आपण आपले पाहावे. इतिहास वाचून शिकून तसे करू नये. शिवाजीच्या वगैरे गोष्टी ऐकून तसे करू नये. कारण त्या कहाण्या ऐकून तो पराक्रम आपल्याला येईल काय? वाघाची शक्ती तशी आणता येईल काय? कारण ते त्यांना अंग बाळपणापासूनच असते. आता पवाडे म्हणून कहाण्या सांगून ती अंग येणे नाही. कारण तुकोबा म्हणतात बीज तैसे फळ येईल शेवटी. एका काळाला बीज उत्तम होते म्हणून काम जमले, ते आता काम येत नाही. ती शक्ती अंगात येणारी नाही. तुम्ही जर ते वाचून वाचून ते पिशे तुम्हाला लागेल आणि त्या पायी 2-4 टिफन शेती मात्र जाईल. तर ते पराक्रम वाचून त्या पायी 2-4 टिफन शेती जाईल. शिवाजीला पराक्रमाने कोकणपट्टी तरी मिळाली पण आपली शेती मात्र जाईल. हा तोटा होईल. मराठा म्हणजे कोण? मराठा म्हणजे मरेपर्यंत लढणारा. मराठा म्हणजे मरेपर्यंत लढणारा. ही गोष्ट अंगात आणली तर फौजदारी मात्र करून घ्या. ती गोष्ट वाचावी पण गर्व अंगात आणू नये. म्हणून संसार करण्याकरिता, आपले लग्न कार्य करण्याकरिता साधेबाधे राहावे आणि दिवस काढावे, तरच तो संसार बरा होईल. म्हणजे प्रसंग येईल त्याप्रमाणे वागले पाहिजे, नाहीतर फजिती करून घ्या. प्रसंग येईल त्याप्रमाणे वागले पाहिजे, नाहीतर फजिती करून घ्या. आपले घर जाण्याची गोष्ट आली की पटकन लहानपणा राहा आणि त्यातून निघून जा. म्हणजे अशाने काहीतरी बरे दिवस येतील.
आणि असा संसार करावा. तो संसार राखण्यापुरता होला हो करावेच लागते. सर्व तंटा वगैरे मोडून वागावे लागते. आपले काम करून घ्यावे लागते. तसा परमार्थ सर्व जगाच्या विरुद्ध राहून रात्रंदिवस एकच करायचे असते. काय करा? तुकाराम तुकाराम. तर असा जगाच्या विरुद्ध राहून रात्रंदिवस एकच करायचे असते. काय? फक्त तुकाराम भजन. तुकाराम भजन हा अभ्यास प्रत्येकाने करावा. म्हणजे अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. असा संतावर अभ्यास करावा आणि तो एकविध होऊन करा. जसा चित्रकार, हा चित्रकार एकविध कलेमध्ये ते चित्र काढतो ना, तसे संतांचे ध्यान मनन नामस्मरण असे एकविध करून हृदयामध्ये संतांचे चित्र उमटायचे आणि ते तपासत राहायचे. कुठे? मनाच्या जागेवरील प्रकाशामध्ये संत दिसतात की आपला संसार दिसतो, सृष्टी दिसते की ते पहा. कारण स्वप्ने तर सर्वांनाच पडतात, पण त्या स्वप्नात पाहत जा की संतांचे चित्र दिसते की सृष्टी दिसते. कारण तुकोबा म्हणतात, जागत राम सोवत राम, 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 जागत राम सोवत राम. स्वप्न में देखे राम ही राम, स्वप्न में देखे राम ही राम, जागत राम सोवत राम, जागत राम सोवत राम, जागत राम सोवत राम, जागत राम सोवत तर स्वप्नात हे पहा की तेथे एकच चित्र दिसावे. कारण जागृतीमध्ये जो भावाचा विषय असतो म्हणजे आवडी, जागृतीत भावाचा विषय म्हणजे आवडी ती स्वप्नात दिसलीच पाहिजे. पण आपल्याला गाव दिसतात, नद्या दिसतात, डोंगर मोटारी वगैरे दिसतात, पण हनुमंताची मूर्ती का दिसू नये? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण हनुमंताची मूर्ती का दिसू नये? यावरून अंतःकरणाची परीक्षा होते. संस्कृत किंवा कडव्याचा अर्थ कदाचित कळणार नाही, स्वप्ने तर सर्वांना समजतात ना. म्हणून अंतःकरण असे खरे दाखवते हे दिसते. रामाचे चित्र, कृष्णाचे चित्र, तुकोबाचे, साधू संतांचे चित्र अंतःकरणात नाही तर महाराज म्हणतात आपण पापी आहोत असे समजावे. कारण ही गोष्ट साध्य कठीण आहे. का कठीण आहे?
तर प्रपंचाची आवडी फार झाली, म्हणून तेच चित्र उमटते. इतकी आवडी आपणास याची नाही. कशाची? ज्ञानबा तुकाराम आवडी आपणास याची नाही. म्हणून महात्म्याचे चित्र हे कल्याण करणारे असूनही ते अंतःकरणात दिसत नाही. यावरून तुमचे अंतःकरण तुम्ही ओळखा. पूर्ण भाव संतावर होईल तेव्हा त्यांचे चित्र तुमच्या अंतःकरणात दिसेल. म्हणून संत लोक आदेश म्हणून उपकाराकरिता हे तुम्हाला सांगतात. संत लोक तुम्हाला जागे करतात आणि सांगतात की तुम्ही हा भाव धरा. उपकारासाठी बोलो हे उपाय. तुकोबा म्हणतात उपकारासाठी बोलो हे उपाय आणि येणे विणे काय जाणं आम्हा. संत सांगतात की तुम्ही भाव धरा, मनावर ते चित्र काढून घ्या, तर तुम्हाला वैकुंठाला जाता येईल आणि तुमचा संसारही धन्य होईल आणि असा परमार्थही तुम्हाला घडेल. संत तुम्हाला काही मागत नाही, तुम्हाला आपले कामही करायला ते सांगत नाही. ते म्हणतात तुम्ही नरदेहाला जर आले तर परमार्थ करा, हा भाव धरा, महात्म्याचे चित्र अंतःकरणात काढा आणि याच्या पलीकडे अभ्यास आहे ही खून सांगत आहे. तुमचा अभ्यास बरोबर आहे की नाही हे यावरून ओळखता येते. कीर्तन श्रवणाला येणे वगैरे बाह्य कर्म हे अंतःकरणाने दाखवले पाहिजे. चित्ती नाही ते जवळी असून काय. कारण वही खात्याची आणि तिजोरीची शिल्लक हाताळा जमला पाहिजे ना. भाव आणि अंतःकरण यात जर फरक असला, कमीत कमी परमार्थाची हाव तरी धरा. म्हणून ते म्हणतात करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. महाराज म्हणतात सर्व जीवाचे हित कशात? परमार्थ करण्यात. तो परमार्थ चित्तात दिसल्यास ओळखावा म्हणजे तो वाया जात नाही. आणि याच्या विरहित करणे म्हणजे नरकाला जाणे आहे. परमार्थ हा विरुद्ध रीतीने करू नये. त्या ठिकाणी आवडी, प्रेम, भाव हे परमार्थावर पाहिजे, अतिशय आवडी पाहिजे. श्रीमंत जावाई आणि सासूची गोष्ट पुराणात तुम्ही वाचली आहे. माडीवर जावाई आला हे कळताच सासू नात होती की तशी नागवीर दाळू उसनी मागायला गेली. पण दुसऱ्याने म्हटल्यावर ती शुद्धीवर आली. नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावायचा मान. म्हणजे ज्याच्यावर जोरदार प्रेम असते त्याच्यावर हे दिसते, पण तेवढा प्रेम संतावर व्हावा लागतो. अंतःकरणात प्रेमाशिवाय जाता येत नाही. 15 दिवस संसार करून 1 दिवस कीर्तनाला येतो. 15 दिवस संसार करून 1 दिवस कीर्तनाला येतो, पण तो 1 दिवस तरी परमार्थाला सर्वस्वी देत नाही. कीर्तनाला येता येता घरच्याच गोष्टी बोलत येतो. इतका प्रपंचाचा भाव लागलेला असतो. कारण ज्या कामाकरिता निघता त्याचेच ध्यान राहावे लागते ना, त्यात बेशुद्ध व्हावे ना. निदान 1 मिनिट भर तरी लहर अंगात आणा तरच कार्य होईल. भाव अंगात आणावा, त्यापैकी बेशुद्ध व्हा आणि असा अभ्यास वाढवीत जा. अशी आवडी वाढवण्याची सवय लावा. तसे गांजा, दारू याची गुंगी येते का? काय येते? अंतःकरणाला लागू पडले तरच आपला काही फायदा होईल. संत म्हणतात तुमचा देह कामाला यावा म्हणून अशा रीतीने कर्म केले पाहिजे. मसंतीत प्रेत जळल्यावर नावगाव अंत राहते काय? मग हे कुठे जातात? हे कुठे उरतात? कारण एक ते पाहती एकाची दहने, एक ते पाहती एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारी नव्हा. तुम्ही प्रेतामध्ये जाता
आणि जाऊन प्रत्यक्ष मुर्दा जळताना पाहता, मग त्याची कीर्ती वगैरे काही उरत नाही. मग तसेच मरण सर्वांना येणारच आहे आणि आपणही जाळले जाणारच. म्हणून मरणाच्या अगोदर या देहाने देव मिळवावा ना. ही वाया जाणारी वस्तू आहे. त्या वाया जाणाऱ्या वस्तूचा असा फायदा करून घ्या. परमार्थात आळसावर का जाता, भजनावर गोडी का होऊ नये. कारण प्रपंचाची आवडी किती धरतात, तेवढी परमार्थाची आवडी का करत नाही. श्रीराम श्रीराम श्रीराम. की मनाने काळजी कराल तरच मरणाच्या आत तुमचे हित होईल. प्रपंचाविषयी आळशी राहत नाही, पण तोच संतांचे ध्यान मनन आळस संसाराचा मोह टाकून करा. महाराज म्हणतात तरच तुमचे हित होईल हे समजा. जो करील त्याचा फायदा होईल. परमार्थाची ओळख करण्याची रीती ही दाखवली आणि तसेच तुम्हाला ध्येयही दाखवले. म्हणून तुम्ही ते करा, ते साधा. भाव म्हणजे आवडी धरून हित करून घेईल त्याची माता पिता ही धन्य आहे. आणि जो परमार्थ करणार नाही तो आई बापांना काय तारूच शकणार नाही. म्हणून हित साधून घ्यावायचे असल्यास मरणाच्या पूर्वी संतावर जोरदार भाव धरून अध्यात्म मिळवा. म्हणून ते म्हणतात आपुलिया हिता जो होय जागता. आपुलिया हिता जो होय जागता. आपुलिया हिता जो होय जागता.
हे ज्ञान देवा देवा तुझा Hare
पाय पांडुरंगा पाय मागुदेवा बाई संताजिया पाय मागुदेवा